मित्रांनो नमस्कार. शिवालिक पर्वतरांग कशी निर्माण झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. जर आपण मित्रांनो नवीन असाल तर मगदुम सर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हिमालय पर्वतरांग पाहायला मिळते. म्हणजे भारताच्या उत्तरेला असलेली ही जी हिमालय पर्वतरांग आहे, या हिमालय पर्वतरांगेचे एकूण 5 विभाग पडतात. आता दक्षिणेकडून उत्तरेकडं जर आपण याचे 5 विभाग बघितले तर ते 5 विभाग असे आहेत. पहिला भाग येतो तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. दुसरा आहे शिवालिक, त्याला शिवालिक डोंगररांगा म्हटलं जातं किंवा बाह्य हिमालय या नावाने देखील संबोधलं जातं. तिसरा घटक जो आहे तो लघु हिमालय म्हणजेच बृहद हिमालय आणि अ, चौथा घटक जो आहे तो बृहद हिमालय, त्याला हिमाद्री या नावानं ओळखलं जातं. तिसरा लघु हिमालय, त्याला मध्य हिमालय आणि पाचवा जो आहे तो तिबेटचे पठार म्हणजे त्याला ट्रान्स हिमालय या नावानं संबोधलं जातं. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हिमालय पर्वतामधील शिवालिक पर्वतरांग जी आहे त्याची निर्मिती कशी झाली ते आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो हिमालय पर्वताची निर्मिती टप्प्याटप्प्यानं झाली आणि या हिमालय पर्वताच्या पायथ्याला म्हणजे दक्षिणेकडे आपण जर बघितलं तर दक्षिणेकडे या ठिकाणी शिवालिक पर्वतरांग पाहायला मिळते. ही जी शिवालिक पर्वतरांग आहे मित्रांनो, याला प्रामुख्यानं तरुण पर्वत नावानं ओळखलं जातं. आता सर्वात तरुण पर्वत का म्हटलं गेलेलं आहे, तर हिमालय पर्वताची टप्प्याटप्प्याने निर्मिती झाली आणि यात शेवटच्या टप्प्यामध्ये जी रांग निर्माण झालेली आहे तीच आपल्याला शिवालिक रांग म्हणजे बाह्य हिमालय या नावानं संबोधली जाते. प्रामुख्याने हिमालय पर्वताच्या दक्षिणेला अतिदक्षिणेला पायथ्याला असलेला जो पर्वत आहे तो शिवालिक रांग आहे. हिमालय पर्वतावरून वाहून येणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांनी आणलेला जो गाळ आहे हा जाडाभरडा गाळ असेल. त्याला तराईचे किंवा भांबरचा प्रदेश म्हटलं गेलेलं आहे. प्रामुख्यानं या प्रदेशामध्ये पायथ्यालगत दाट असे जंगल आहे, दलदलयुक्त प्रदेश आहे आणि जाडसर गाळाचा थर या प्रदेशात साचलेला आपल्याला पाहायला मिळतो. मधला जो भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तो डूनचे खोरे म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी डेहराडूनसारखे आपल्याला पर्यटनाचे स्थळ पाहायला मिळतात. सुपीक मृदा या ठिकाणी आहे आणि हा हिमालय पर्वताच्या पायथ्याला असलेला सर्वात महत्त्वाचा असा हा जो भाग आहे तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ही जी डोंगररांग आहे ती डोंगररांग आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. प्रामुख्याने मित्रांनो आपण तिन्ही रांगा ज्या आहेत त्या तिन्ही रांगाचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आपल्याला संपूर्ण हिमालयाची माहिती घेण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.